नमस्कार मित्रांनो, मी सचिन मोरे आणि आपण पाहताय मावळ परिसर न्यूज। मित्रांनो, सध्या मावळ तालुक्यामध्ये मावळ विधानसभा निवडणुका सुरू आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती उमेदवारही आपल्याला रिंगणात दिसत आहेत। तर या सध्याच्या चाललेल्या मावळ तालुक्यात राजकारणाविषयी आपण चर्चा करणार आहोत। आपल्या समोर मदन बापना आहेत, यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। साहेब, काय सांगाल आजची राजकीय परिस्थिती मावळ तालुक्याची? राजकीय परिस्थिती गेल्या वेळेला 2019ला सुनील शेळके भाजपमध्ये होता। तो माझ्याकडे आला, त्यांनी सांगितलं मला तुमच्या पक्षात यायचे, तुमच्या पक्षात येऊन मला तिकीट द्या। त्यावेळेला आम्हाला बापूसाहेब बेगडेंना द्यायचं होतं। आमचा बापूसाहेब बेगडेचं सगळं व्यवस्थित सगळं कार्यक्रम ठरला होता सगळा। पण नंतर असा विचार केला की याच्या येण्यामुळं भाजपला थोडा लाभ मिळेल आणि हा आपल्याला फायदेशीर ठरेल असा आम्ही विचार करून बापूला सांगितलं, बेगडेला, बापूसाहेब बेगडेंना की तुम्ही थोडं थांबा, आपण याला संधी देऊ। बापूसाहेब बेगडेंनी मोठ्या मनाने ते मान्य केलं आणि सुनील शेळकेला परवानगी दिली। सुनील शेळकेला मी तिकीट आणलं राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत करून त्यावेळेला आम्ही त्याला निवडून आणलं। निवडून आला तर 1 वर्षभर बरा चालला होता, सर्वांना विश्वासात घेऊन काम करत होता। पण त्यानंतर त्याच्या डोक्यात हवा गेली आमदारकीची आणि या पद्धतीने आज तो वागला गेल्या 2 वर्षात। ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला त्याला मी फोन केला तेव्हा की आत्ता काही इलेक्शन नाही, तू लगेच निर्णय घेऊ नको, आपण सगळ्या कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घेऊ। तो अजितदादाचा उजवा हात बनला होता, एकदम मोठा झाला ना। तो मला फोन त्याने कट केला आणि त्याला सांगितलं की बापना साहेब विरोध करतात। अजितदादाचा फोन आला, असं आहे माझ्या तालुक्यात, मावळ तालुका पुणे जिल्ह्यातला वेगळा तालुका आहे राजकीय दृष्ट्या। राजकीय परिस्थिती तर कशी आहे, इथं काँग्रेस विरुद्ध भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस 2च पक्ष एकमेकांच्या विरोधात लागणार आहे। आता जर तुम्ही निर्णय आता केला हा तुमच्या बरोबर यायचा निर्णय करायचा असेल तर आम्ही त्याला पाठिंबा कसा द्यायचा, कारण तुम्ही बीजेपी बरोबर गेला आणि आमच्या तालुक्यात आमचा विरोध संघर्ष सारखा बीजेपी बरोबर आहे। प्रत्येक गावात मारामाऱ्या, प्रत्येक गावात भानगडी झाल्या। आम्ही गेले 50 वर्ष बीजेपीचे जनसंघापासून, मी जेव्हा 2 वेळा निवडून आलो बीजेपीचे विरुद्ध, ते ऐकलं नाही, ते झालं। आता प्रश्न असा आहे, या वेळेला बापूसाहेब म्हटले मला तिकीट द्या। मागच्या वेळेला तुम्ही मला थांबायला सांगितलं, मी थांबलो। यावेळेला राष्ट्रवादीकडे तिकीट व्हायला, तो अजित पवार गटात होता बापूसाहेबांनी तिकडे अजित पवारांकडे तिकीट मागितलं, त्यांनी दिलं नाही। पुन्हा सुनील शेळके तिकीट केला, म्हणून बापूसाहेबांना असं वाटलं की आपल्यावर अन्याय झाला आहे, आपल्याला पुन्हा संधी घेतली, आपल्याला कोण संधी देणार। पण त्यांनी निर्णय केला, आम्ही सगळे बसलो, माझ्याकडे आला, बाळा बेगडेला बोलवलं, मी गणेश बेगडेला बोलवलं, आमचे बाबाराव बेगडे आले, सगळे बाबाराव ऐकर आला, सगळेजण आम्ही बसलो, चर्चा केली। जेव्हा 3 महिन्यापासून चालू होते आणि चर्चा करून आम्ही निर्णय घेतला। बापूसाहेब म्हणला ते भक्कमपणे उभं राहणार असलं तर आमचा पाठिंबा आम्ही सगळे मिळून घेऊ। बाळा बेगडे म्हणून आम्ही बीजेपीचा पाठिंबा घेतो आणि मग सर्व पक्षीय उमेदवार म्हणून बापूसाहेबांनी अपक्ष उभं राहायचा निर्णय आम्ही घेतला, सगळ्यांनी अपक्ष उभं राहिलो। 2019ला सुनील शेळके शरद पवार गटाकडून राष्ट्राच्या
बरोबर. आणि अशा टायमाला त्यांना तिकीट दिलं होतं शरद पवार साहेबांना. आता एकंदरीत असं काय झालं की राष्ट्रवादीमध्ये दुपरी निर्माण झाल्यानंतर सुनील शेट्टी जे आहे हे अजितदादा पवार गटात गेले. संतोष नाही, ते अजित पवार सुरुवातीला कसे आहे, त्याला असं वाटलं की मी मोठा, हे बाकीचे सगळे तालुक्यातले पुढारी सगळे चिल्लर आहे, मी सगळं विकासाचं काम करतो म्हणजे जनता माझ्या पाठी आहे. आम्ही म्हटलं असं तू हुकुमशाही पद्धतीने वागणार असला आणि दादागिरी करणार असला तर चालणार नाही. दादागिरी म्हणजे कुठपर केली त्याची, आम्ही हेही केलं नसतं, पण त्यांनी दादागिरी मला तर दम दिलाच. बाबला साहेबांकडे पाहून कशासाठी दम दिला, कशासाठी हा दादागिरी करतो, तर मी कसं होतं माझ्या एका भाषणात मी सांगितलं, मला ते पटलं नाही अजितदादाचा निर्णय. साहेबांना त्रास दिला, साहेबांच्यामुळं बारामती कोणामुळं ओळखली जाते, शरद पवारमुळं. म्हणून अजित पवारांची बारामती असं लोक म्हणत नाही ना. शेवड्या पवाराला विचारलं तरी तो सांगणार की बारामती शरद पवारांची अख्ख्या देशात आहे आणि अख्ख्या देशात त्या बारामतीचं नाव लौकिक साहेबांनी वाढवलंय. मला तर दम दिला, पण मग मी त्याला सांगितलं मग तुझं हे वागणं बरोबर नाही, दम काय देतो तू. मी काय म्हणलो की अजित बापाला बाप न म्हणण्याची संस्कृती आता आली, चुकीचं काय म्हणलो मी. अजित पवारांना वाढवलं कोणी, अजित पवारांना मोठं कोणी केलं. आत्ता जे योगेंद्र पवार साहेब सांगतात त्यावेळेला अजित पवारांना संधी दिली, त्यावेळेला अजित पवार तरुणच होता ना. अजित पवारला भाषण तसं करता येतं. आता हा युवक चांगला बोलतो, अजित पवारला भाषण त्यावेळेला करता येतं. मी त्याला मग लोकसभेचं तिकीट द्यायला मी गेलो, साहेब देत नव्हतं तिकीट. मी सांगितलं साहेबाला तिकीट द्या, मी पालकमंत्री असताना याचं काम पाहिले, याचं काम चांगलं आहे, झपाट्याने काम करतो, त्याला द्या तिकीट. मग साहेबांकडे सगळे जाऊन आले, पण मी शेवटी गेलो. साहेबांचा माझ्यावर विश्वास असल्यामुळं साहेबांनी अजितदादाला लोकसभेत तिकीट दिलं. आता लोकसभेपासून सुरुवात झाली, सरकार आलं आमचं, त्याला मंत्री केला, मंत्री केल्यानंतर उपमुख्यमंत्री केला, सगळी ताकद त्याला दिली. आणि साहेबांनी थोडीशी आग काढून घेतलं, त्यांचं दिल्लीच्या राजकारणात साहेबांनी लक्ष घातलं आणि इथं अजितदादाकडे सोपवलं सगळं. अजितदादा आणि मंडळी जेवढे गेले ना ते सगळे, हे सगळे कारभारी होते आमचे. यांच्याजवळ सोपवल्यानंतर यांनी साहेबांना धोका दिला ना, या वयात तुम्ही आता साहेबांना अशा पद्धतीने वागणार असाल तर बरोबर नाही. म्हणून मी एवढंच म्हणलं, बापाला बाप म्हणण्याची संस्कृती हे आपल्या महाराष्ट्रात चालणार नाही. हे असलं तुम्ही किती मोठे झाला तर बापाला कसं विसरणार, बापाला विसरता येत नाही. म्हणजे बाप म्हातारा झाला म्हणजे हो आता बाहेर मी आता कारभारी झालो घरचा, मी पाहतो सगळं घर, अरे असंच चालेल. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. तर हा एका सभेत दाखवायच्या इथं वडेच्या अंतर्माळात असं म्हटलं की साहेबांनी आमच्या नेत्याबद्दल काय बोललं तर मी यापुढं ऐकून घेणार नाही. मी पण साहेबांनी मदत मागणार सगळं कधी असं भाषण माझं ते रेकॉर्डिंग होतं. ते हल्ली सोशल मीडिया इतका प्रगत झाला तर तिथे वाटतात लाईव्ह साहेब भाषण सुरू झालं तिथं उजून आपण ऐकतोय टीव्ही झाले. तर मग मी पाहून गेलं असं म्हटल्यानंतर मी जरा थोडासा नाराज झालो की आपण एवढ्या जीवाभावाने याला निवडून आणला, हे बरोबर आहे का. मी सगळ्या कामात त्याला मदत केली. तो किशोर आवारेचा खून झाला तर त्या किशोर आवारेच्या आईने FIR मध्ये याचं नाव घातलं होतं. ताबडतोब मी गेलो तिथे. मी पण वकील आहे, असा नाही शिकलेला आहे, मी वकील झालेलो, BA LLB. मी गेलो त्याच्याकडे, म्हटलं अरे FIR मध्ये नावाला अडचण आहे, FIR मधलं नाव कमी करायचं बघा आणि घराच्या बाहेर पडू नको, लगेच पोलीस पकडतील. निवडणुकीचे झाले 2 वर्ष 1 वर्ष निवडणूक आहे. 2-3 दिवस सारखा त्याच्याकडे जातो. म्हणजे आपल्या माणसाला, आपल्या तरुण माणसाला तो जर अडचणीत असेल तर त्याला जपायचं असं माझं धोरण असल्यामुळे मी गेलो. आता मी हे म्हणलो
अजित पवारांचं वागणं मला पटलेलं नाही. तो असं म्हटलं की मी मदत बापनाकडे फोन केला, आमच्या नेत्याबद्दल बोललो. मी म्हटलं तुझा नेता कधी बसव, तू लंगोटीला लावत होता तेव्हापासून. त्याचे वडील आनंदराव पवार सज्जन माणूस आहे. लोणावळ्यामध्ये सभा झाली होती, त्याच्यामध्ये शरद पवार यांनी सांगितलं लोणावळा सभेत त्यानंतर मी तळेगाव सभेला बाळा वेगळेच्या वाढदिवसाला मी तळेगावला गेलो, मुद्दाम गेलो. दुसऱ्या दिवशी हा बोलला, त्याच्या दुसऱ्या दिवशी तळेगावला गेलो. बाळा वेगळेच्या भाषणात मी बोललो, तिथं बोललो, मी भाषण केलं. बापाला बाप न म्हणण्याची संस्कृती आणि हा लगे मला शाळेपणा शिकवायला लागला, म्हणजे आता अवघड झालं ना. मग लोणावळ्याला साहेब आले, लोणावळ्या सगळ्यात मी बोललो साहेबांना की हा दादागिरी करतो, आपल्या कार्यकर्त्यांना दम देतो, देतोच नव्हतो. आत्ता छोटे प्रत्येक गावात आहे ना तुम्ही नाराजी आहे, ह्याच्याबद्दल इतकी नाराजी आहे. तुम्ही विकासाची कामं करणार, विकासाची कामं केली म्हणजे माणसं मतं मिळतात असं नाही. मी पण विकासाची खूप कामं केली. ही सगळी कामं कान्याचं हॉस्पिटल वगैरे सगळे ही माझं आयडिया माझी आहे. ती कान्याला ती त्याची ज्या ठिकाणी यांनी हॉस्पिटल बांधलं ते तिथं दवाखाना ग्रामीण रुग्णालय बांधायचं काम मी केलेले. आम्ही पण विकासाची कामं केली ना, पण विकासाचे कामं करण्याबरोबर तुम्ही लोकांशी लागून राहिले पाहिजे. मिजाज केली नाही पाहिजे, दादागिरी नाही केली पाहिजे. सांगता येते की आता प्रचार दौऱ्यात गावोगावी प्रचार दौरा आहे त्याचा. त्या प्रचार दौऱ्यामध्ये असं सांगताय की जनमत माझ्या बरोबर आहे, मी जनतेचा विकास केला आहे. दिसेल ना आता दिसेल ना जनमत कोणाबरोबर त्यावेळेला नको जाणार निवडून मला आता दिसेल काय परिस्थिती आता समजेल. आम्ही आता गावागावात जातो ना, लोक काय बोलतात, छोटी छोटी कॉन्टॅक्ट घेतात लोक गावात. बिचारे तरुण उदरनिर्वाहाचं साधन म्हणून काम तर करावं लागतं ना. प्रत्येकाच्या कामात होणार याला सगळं यायला पाहिजे. असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला नाराजी दिलेली आहे, व्यक्तीकडनं नाराजी आलेली आमची. काय म्हणणं म्हणजे असं कार्यकर्त्यांकडनं सांगण्यात येते की यांनी हुकुमशाही चालवलेली. हुकुमशाही नाही, नुसती हुकुमशाही असली तर ठीक आहे, पण त्याच्यावर दादागिरी आहे ना. ग्रामीण भागातला आपला कार्यकर्ता घाबरतो ना, भीतात. आपले ग्रामीण भागातले लोक असे आक्रमक नसतात कधी. त्याला आमदार बोलला की मी ते कंप्लेंट देईल, काही करायचं नाही. मग तो म्हणतो आमदाराचं ऐकलं पाहिजे, हे सरकार दरबारी याचं वजन असल्यामुळं न बसायचं. आता एक माणूस असा आला माझ्याकडे, नाव नाही सगळं, MIDCची कामं घेत होतो तो विचार. छोटी कामं असतात. इथे 1 किलोमीटरचा रस्ता करायचा, तिथे 2 किलोमीटर छोटी कामं करायची. त्यांनी जवळपास त्याच्याकडं 2-4 कोटीची कामं होती सगळी. यांनी त्याच्याशी इतकी दादागिरी केली, पण तोही पूर्ण उरला. त्यांनी सगळी कामं त्याची पुरे केली, पण त्रास तर दिलाच. दुसरं एक काम, आपला एक तरुण कार्यकर्ता आहे, त्यांनी या एक्सप्रेस वेवर बोगद्याचं काम 100 कोटीचं बोगद्याचं काम आहे. ते कॉन्ट्रॅक्टर मोठे कॉन्ट्रॅक्टर असतात, ते सब कॉन्ट्रॅक्टर नेमतात. त्यात हा सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून याला छोटंसं काम मिळालं, त्याच्यातलं 5-25 कोटीचं मिळालं असेल. तिथे याला धन दिलं की तू काम करायचं नाही, दादागिरी केली. तिथं लोक त्याची याची लोक पाठवली आणि त्याचं काम गेलं, ते काम सोडून दिलं त्यांनी. मग अशी हे 2 ठळक उदाहरणं सांगितलं. अशी छोटी आमचा दत्ता पडवळे, त्याला त्रास दिला आमचा राष्ट्रवादीचा अध्यक्ष शरद पवार गटाचा. अशा पद्धतीने वागून चालणार नाही. विकासाच्या कामाबरोबर लोकांत प्रेमाचं वातावरण झालं, प्रेम वाटलं पाहिजे. महिलांचा सहभाग जास्त प्रमाणात दिसतोय आपल्याला त्यांच्याकडनं, काय वाटतं तुम्हाला? पैसे, सगळं राजकारण खराब करायचं काम हे पैशांनी झालेलं आहे. आता आम्हाला अनुभव येतो, महिला सांगतात ना, आता 75% महिला आमच्यावर होते. आता रिपब्लिकन पक्ष त्यांच्या सोबत आहे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष सोबत आहे, रिपब्लिकन पार्टी त्यांच्या सोबत आहे, स्वाभिमानी पक्ष पण त्यांच्या सोबत आहे. रिपब्लिकन पार्टी ते एक नाव घेतलं
आता मी नाव सांगत नाही इथं, पुढारी कोणी पुढारी असताना काय पद्धत आहे. मी 4 वेळा आमदारकी लढवली, मला माहिती. रिपब्लिकन पक्षाच्या पार्टीने पैसे त्याचं ठरलेलं आहे, एवढा मोठा त्याच्याकडे पैसे दिले की तो सगळं माझी सगळी खालची माणसं मी सांभाळले. असं चालत नाही. आता माझ्या वेळेचा जमाना आता राहिला का? आता प्रत्येक गावातला रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता त्याला समजतं, शिकलेला आहे, तो सुशिक्षित झाला आहे, त्याला समजतं सगळं. आणि मग तो काय सांगणार? तो सांगतो की ठीक आहे, त्यांच्या तोंडावर काय बरं, माझ्याबरोबर आहे सगळे माणसं, रिपब्लिकन पक्षाची माणसं पण माझ्याबरोबर आहे. एकंदरीत दोनवेळामध्ये आंदोलनं झाली होती रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आमदार सुनील शेळकेच्या विरोधामध्ये. आणि रिपब्लिकन पक्ष जो आहे यांनी सूर्यकांत वाघमारे त्यांनी आमदार सुनील शेळकेविषयी पण आंदोलनं केलेली आहे, मोर्चे काढले त्यांच्या विरोधामध्ये, आणि आज त्यांनाच सपोर्ट करतात. काय वाटतं तुम्हाला ते? मला काय वाटायचं हा विषय सोडून दे, पण आता सूर्यकांत वाघमारे जरी बोललो सगळ्या कार्यकर्त्यांना सांगायला गेलं की सुनील शेळके मदत करतील का लोक? माझा अनुभव राजकारणाला सांगतो ना, माझा 40 वर्षाचा अनुभव आहे. असं चालत नाही ना. मी तुमच्या विरुद्ध मोर्चा काढायला सांगितलं, सगळ्या मी आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन गेलो, आणि दुसऱ्या दिवशी तुमचं काहीतरी डील झालं, यांच्या डील झालंय. सूर्यकांत वाघमारे माझं बोलणं झालं ना, नाही साहेब तुम्हाला मदत करणार. रमेश साळवेचं माझं, त्या रमेश साळवेला किती प्रकरणात मी वाचवलाय हे फक्त रमेश साळवेलाच मलाच माहिती. ठीक आहे, मला त्याच्याबद्दल काही तक्रार नाही, मला काय बोलायचं नाही आता. पण रिपब्लिकन पक्ष सगळाही 25% त्यांच्याबरोबर राहील, बाकी 75% आमच्याबरोबर आहे. मोठ्या मार्काने आम्हाला मोठ्या मतांनी आमचा बापूसाहेब बेगडे निवडले. लोणावळ्यामध्ये शरद पवारांची सभा झाली होती. लोणावळ्यामध्ये शरद पवार म्हणले होते, बाबाराय तू आमदार कोणामुळे झालास? या शब्दामुळे आजच्या मावळ तालुक्याच्या राजकारणावरती फरक पडू शकतो का? नाही, बरोबर आहे. साहेबांनी चुकीचं काय सांगितलं? शरद पवारांमुळेच तो आमदार झाला. शरद पवारांनी तिकीट दिलं ना, मी होतो ना तिथं. त्या एबी फॉर्मवर शरद पवारांची सही आहे, दुसरे कोणाची सही नाही. आणि पण भिडायचं कोणाला हे ठरवलं पाहिजे ना. तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना दम देत असेल, कार्यकर्ते नाराज आहेत, आणि वर तुम्ही साहेब तिथं लोणावळ्यात सेवेत बोलल्यावर तर मी लगेच मुलाखत त्याची प्रेस, मी साहेबांना जाब विचारणार आहे. मी अख्ख्या महाराष्ट्रातला जाऊन सांगणार आहे की साहेब माझ्या मतदारसंघात येऊन खोटं बोलले. हा अख्ख्या महाराष्ट्रात याचा ऐकणार लोक. म्हणजे मी ज्या स्थिती असते ती पाहिजे. मी त्याला सांगितलं की ही कुठली पद्धत आहे तुझी? राजकारणात काम करत असताना आज सगळ्या नेत्यांबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे अभिप्राय लोक देत असतात ना. शरद पवारच्या विरोधात बोलतात, अजित पवारच्या विरोधात बोलतात, देवेंद्र फडणवीसच्या विरोधात, नरेंद्र मोदी. राजकारण आहे. तालुक्यात असं बोललं जातंय की शरद पवारांनी असं वक्तव्य केल्यानंतर आमदार सुनील शेळकेंना थोडंसं जड जाईल. जड जाईल म्हणजे नातेगोतेच नाही, आपल्या खरेदीने जड जाईल. मी पण तालुक्यात काम केलं, पण मला कसं पाडलं, मी कसा पडलो, कशामुळे पडलो? जातीवाद केला माझ्या विरुद्ध करणारे हेच होते मंडळी. मारवाडी तुमचा नेता कसा, मारवाडी तुमचा नेता कसा, थोडं सध्या नाही म्हणतात त्याचा फरक झाला, त्याच्यामुळे त्याचा परिणाम. मी आता 1500-2000 मतांनी पडलो शेवटच्या वेळेला, ठीक आहे. पण आता या पद्धतीचं राजकारण चाललंय, चिंता वाटावी असं आहे. धनगर समाजाविषयी त्यांनी वक्तव्य केले आणि धनगर राहिले, धनगर समाजाच्या विषयी काय वक्तव्य केलं, काय वक्तव्य केलं? त्यांनी असं सांगितलं की 2 धनगर गेले पण मेंढर माझ्या बरोबर आहे. धनगर म्हणजे धनगर आणि मेंढर, हा मेंढर सगळी धनगराची ये हा हाकतोय आता, असा त्याचा अर्थ. म्हणजे याला जातीयवादाला कुठेतरी वळण लागले असं वाटत नाही? जातीयवादाला वळण लागले कुठेतरी असं वाटत नाही? जातीवादाला वळण आहेच ना. जातीवादाचं हिंदू मुस्लिम भाजपचा हे तंत्रच आहे, फोडा आणि जोडा. पण त्याला जातीयवादाला किंवा कुठल्याही गोष्टीला तर लोक बळी पडणार नाही. लोकांनी मन बनवलेले
निवडणूक जनतेने हातात घेतली. त्याला किती पैसे वाटू द्या, फार पैसे वाटतो तो, मला माहिती आहे. पहिले मागच्या 2019ला त्यांनी किती पैसे वाटले आमच्या बरोबर असल्यामुळे आम्हाला माहिती ना किती पैसे वाटले, मताला किती पैसे दिले मला माहिती आहे सगळं. आता ते उद्योग त्याचे चालू आहे आणि त्याचं 2019च्या सर्व निवडणूक प्रॅक्टिस आम्हीच केले ना. पैसे वाटणं सोडून तो बाकी पैसे तो वाटत होता. पण राजकारण कसं, कोणाशी भेटायचं, कोणाला भेटायचं, कुठला गट घ्यायचा, आपल्याला इथं कसा गठ्ठा आहे, RPIची मतं कशी घ्यायची, अल्पसंख्याकांची मतं कशी, याचं प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे ना. त्याचा फायदा त्याला झाला. आता तू जे करतो, आम्ही जे केलंय ते आता तुझं चालणार आहे का? कारण आम्हीच गुरु आहेत ना त्यातले. तू ज्या पद्धतीने वागला आहेस त्यावेळेला, ज्या पद्धतीने तुला वागवलं आम्ही मोठा केला, त्यातली यंत्रणा सगळे आखणी सगळे आम्ही केली, मी केली. एक दिवस मी त्याला असं म्हणालो की तालुक्यातले महत्वाचे प्रश्न कुठले, मामलेदार कचेरी बांधणं, पोलीस स्टेशन बांधणं, तळेगावची नगर परिषदेची इमारत बांधणं म्हणजे जनतेची कामं नाही. ज्यांना जनतेच्या जनतेसाठी तुला आमदार म्हणून निवडला कशाला? जनतेला सोय कशी होईल, जनतेची सोय कुठं होईल, कशात होईल, कशामुळं होईल, हे त्याचा अभ्यास करून तू काम केलं पाहिजे ना. पण तू नुसतंच गावात गेला, काय पाहिजे, 1 किलोमीटरचा म्हणजे या रस्त्यापासून तेव्हा कार्यकर्त्याच्या घरापर्यंत सिमेंटचा रस्ता. आता ते सिमेंटचे रस्ते तर म्हणजे त्याचा मापच नाही राहिले. त्याला विरोध नाही, सिमेंटचे रस्ते करा, त्यांची सोय करा, पण त्याच्याबरोबर महत्वाचं जे आहे ते केलं पाहिजे, त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता एक दुसरं सहकाराचं काय केलं, सहकार किती लक्ष आहे तुझं? ग्रामपंचायत आणि गावची सोसायटी, ग्रामपंचायत महत्वाची नाही, सोसायटी विविध कार्यकारी सोसायटी जी आहे ती चुलीपर्यंत जाते ना. शेतकऱ्याच्यासाठी 4 पैसे मिळवून देणारी आणि शेतकऱ्यांची ऊर्जित अवस्था कशी होईल हे विविध कार्यकारी सोसायटीत नव्हतं. मग विविध कार्यकारी सोसायटी वाढवायला पाहिजे ना. आमच्याकडे किती आहेत विविध कार्य सोसायटी? गेल्या 25 वर्षात मी पाहतो, जसा मौलिदा बडे झाला डायरेक्टर तेव्हापासून मी पाहतो 50च सोसायटी. तालुका केवढा मोठा, हायवेवरचा, ग्रामीण भागातल्या लोकांना, या ग्रामीण भागातल्या लोकांना या सोसायटीचा फायदा काय झाला? बँकेच्या निवडणुकीसाठी फक्त तुम्हाला एक उमेदवार पाठायचा सोसायटीतला, तो मतदार होतो, त्या सोसायटीचा प्रतिनिधी. मग या सोसायट्या कशा असतात? सोसायटीच्या कुठेही निवडणुका नाही. सोसायटीचं दप्तर त्या सेक्रेटरीच्या खाकोटीला, त्या सेक्रेटरीला बसायला जागा नाही, ऑफिस नाही. किती गावच्या सोसायटीच्या इमारती आहेत. मग मी जायचं, मी बँकेचा डायरेक्टर आहे, मी त्या सेक्रेटरीला बोलून घ्यायचं, काढ रे वडगाव विविध कार्यकारी सोसायटीची ली पुस्तकात प्रोसिडिंग ली, अमक्या तारखेला मीटिंग झाली, 100 लोक हजर होती आणि त्या मीटिंगमध्ये हे कार्यकारी मंडळ ठरलं, संचालक मंडळ, आणि हा चेअरमन निवडला गेला. गावाला काही माहिती नसतं. मावळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादीची सत्ता आली होती, बरोबर. आता याच्यानंतर इथून पुढे महायुतीचं सरकार येईल की अपक्ष उमेदवार की महाविकास आघाडीचा? त्यावेळेला आज काय त्याची काही नाही. महाविकास आघाडी मोठ्या मताने बरकाई निवडून येणार आणि महाविकास आघाडीची सत्ता येईल. त्यावेळेस काय असेल काय बापू वेगळं सांगून तुला काय करायचं ते कर. कुठं जाणार? जाऊ शकत नाही दुसरीकडे. पुन्हा गेलं की तिकडे अजित पवार आहेत ना. शेवटी भाजपच्या बरोबर जायचं असलं तर अजित पवार बरोबर जा, पण भाजप आमच्या बरोबर आहे आज. त्यामुळं आम्ही काहीच बोलणार नाही. त्याला स्वातंत्र्य आहे, त्यांनी ते पाहिजे ते करावं. त्यावेळेला योग्य वाटेल ते करायचं. आणि हा निवडून येणार हे नक्की आहे आणि महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार हेही नक्की आहे.
आमदाराची हुकुमशाही, आमदाराची दादागिरी, लोक छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा, त्याची पद्धत, त्याची काम करण्याची पद्धत ठराविक त्याचा मध्यवर्गीय त्याच्याबरोबर असते. गावात तालुक्यातले सगळे ठेके त्याच्या माणसांना आहे. कुठलंही काम निघालं त्याच्या माणसाला द्यायचं, बाकीच्या माणसांना. जर बाकीच्या माणसाला मिळालं तर तो त्यांना दाम देणार, दादागिरी करणार, काढून घेणार, त्रास देणार, बिलाला त्रास देणार. सत्ता असली म्हणजे शांतपण येतच असं नाही, पण दादागिरी येते, मिजाज येते. त्या मिजाज दादागिरी तो साहेबांना बोलतो, चॅलेंज देतो, सुप्रियाला चॅलेंज देतो. अशा पद्धतीने वागणारा माणूस असेल तर मग कसं चालणार? साहेबांचं तर मुक्का डोक्यात बसलंय. इतका उर्मट आमदार पाहिला नाही, पाहिजे तर इतका माल आल्यासारखं वागतो असा आमदार नाही पाहिला. भीती वाटते लोकांना. ग्रामीण भागातली माणसं बोलत नाही. आता जरी बोलत ना, मत साहेब तुम्हाला पण तुम्ही आम्हाला काय बोलू नका, आम्हाला बरोबर घेऊ नका, आम्ही तुमच्या बरोबर आहे. मी झालो बरोबर. सध्याचं राजकारण जे चालू आहे, राजकारण आमदार सुनील शेळके यांना पाडण्यासाठी चालू आहे का विकासाच्या दृष्टिकोनाने? सुनील शेळकेला पाडण्यासाठी चाललेलं नाही, बापू बेडीवर निवडून आणण्यासाठी चाललेलं राजकारण. आम्ही निगेटिव्ह राजकारण नाही करत, आमचं पॉझिटिव्ह राजकारण. आणि दुसरं, तालुक्यातलं सामाजिक वातावरण चांगलं राहिलं पाहिजे ना, सोशल वातावरण. आता भीतीचं वातावरण नाही राहिलं पाहिजे. जे नरेंद्र मोदी अमित शहानी देशात केलं, भीती त्याच्या पक्षातले खासदार त्याच्याशी बोलायला भीतात. नरेंद्र मोदी बरोबर आणि अमित शहा बरोबर त्यांच्या पक्षातले खासदार बोलायला भीतात. एकच निघाला भारतानंतर राहुल गांधी की तो समोर बसून बोलतो, त्याचे वाटचेजाडे करतो. सगळ्या बाकीचे भीतात ना, काँग्रेस झाले सगळे भीतात, सगळ्या पक्षाचे नेते भीतात. का? ताबूत आत्महत्या जेलमेंट टाकली, ईडी लागेल पाहिजे म्हणून, CBI लागेल पाहिजे म्हणून, आपल्याला आपलं चाललंय सगळं ते करू. हे राजकारण चाललेलं जे आहे ते डोक्यापलीकडचे चिंता वाटवायचं वाईट राजकारणाचा या देवेंद्र फडणवीस आणि अमित शहानी चिखल केला आहे. नीतिमत्ताची चाड नाही, निष्ठा नाही, सगळं बोलायला गप्पा मारायला सगळं ठीक आहे, सर्व समाज तुझ्यासारखं सुद्धा बोलेल. राजकारण कसं चाललंय? मी आशिष शेलारला फोन केला, आशिष शेलार म्हणून नेता आहे त्यांचा, हे सगळे आहेत. BJPने माझे मित्र आहेत ना, कबीर पाटील आत्ता पडला ठाण्याचा, त्याच्या विरुद्ध आमचा बाळाभाऊ वाकरायला निवडून, सगळे मित्र आहेत. ते सगळे सांगतात ना, राजकारणाचा चिखल झालेला आहे. राजकारणात बरोबर आणि बेभरोशी झाले. पैसा आहे का तुमच्याकडे? एक आमदाराने, आमचा आमदाराला 50 कोटी रुपये खर्च करेल सुनील शेट्टी. किती? 50 कोटी. आता 50 कोटी कशाला म्हणतात? कोण राहील? जिल्हा परिषदेला कसं झालं? आपल्याकडे कसं झालंय? आमच्या तालुक्यात जमिनी विकायच्या, पैसे येतात, जमिनीला भाव प्रचंड आला, जमीन विकायची आणि राजकारणाला लावायचे. आता हा दीपक हुंदावळे वगैरे वरची गेले, काय त्यांचा व्यवसाय? खडी टाकायचा, ट्रक टाकायचा, कॉन्ट्रॅक्ट घेतात आणि बाकीचं जमिनी देणं घेणं. एखाद्याला समजा जमीन विकायची, माझ्या गावातली जमीन विकायची, पण माझ्या गावातला नेता जो असेल ना त्याला विचारल्याशिवाय, त्याला कमिशन दिल्याशिवाय विकता येत नाही. असा उद्योग तिकडे चालला आहे. ते पैसे आले. PMRDL ला बायको वगैरे पैसे किती खर्च केले? तुझं दोन केला. माझी त्याच्याशी गावातली समजली, पण या आमदारामुळे बिघडला तो. घरात मी समजतो 80 लाख रुपये PMRDL. आमचं सचिन मुटकुले आहे, जिल्हा परिषद उभं राहील. आज जिल्हा परिषद नाही, नगरपालिका नाही, महानगरपालिका नाही, सगळ्या संस्था पथांचा विकेंद्र करून त्या सत्तेचं विकेंद्र लागतं ना, ते फार महत्त्वाचं असतं. फार म्हणजे इतकं महत्त्वाचं असतं ते साधं यांना काहीच कळलं नाही. ते सत्तेचं विकेंद्रीकरण करत असताना
तिथं कशा पद्धतीने काम चाललंय त्या सचिन गोटकुले त्याला मी विचारलं की रोज तुझं व्हॉट्सअपवर दिसतंय ॲडजस्टमेंट मोकळ वाढले, अन्नाची पिशव्या दिल्या, पंढरपूरला यात्रेला घेऊन गेले, तुळजापूरला यात्रेला घेऊन गेले, सगळे टोटल पैसे किती खर्च झाले खरं सांगायचं 80 लाख रुपये. म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीचा पत्ता नाही, उमेदवारीचा पत्ता नाही. तसंच इकडच्या याला विचारलं आमचा नितीन मोरेला काय खर्च केला, किती पैसे गेले, 50 लाख रुपये. पैशाला किंमत नाही. आमच्या वेळेस काळच वेगळं, 1 लाख रुपयाला किंमत आहे, 1000 रुपयाला किंमत. एखाद्या कार्यकर्त्याला साहेब फार अडचण आहे, किती पैसे आपल्या काळामध्ये आवक कमी होती. 100 रुपये दिले, 100 रुपये दिलं ना तुला असं वाटतं साहेबांची किती पैसे दिले. आता 1000, 10,000, 1 लाख दिले तरी त्याला समाधान नसतं. असे जनता गृहीत धरून चालत. आजचं राजकारणाचं कसं आहे, जनतेला गृहीत दिले सुनील शेळके, मी पैसे होते, मी विकासाची कामं केली ना. तू विकासाची कामे केली मान्य ना. विकासाची म्हणजे काय कामं केली, विकासाची कामं म्हणजे काय हे बसून याच्यावर डिबेट व्हायला पाहिजे. यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं पंचायत राज, ग्रामपंचायत सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याला पंचायती राज आणि सहकार. महाराष्ट्राचा जो विकास आहे तो सगळा सहकारावर आधारित. जिथे जिथे साखर कारखाने झाले तिथं तिथं विकास झाला. तुम्हाला अभ्यास न करतात राजकारण शिकलेली माणसं नाही ना. 10वी शिकलेला पोरगा त्याला काय सांगायचं आम्ही. मी सभापती झालो तर ते BDO यायचे त्या समय मी म्हणलं मी BA LLB आहे, मला तुमचे सरकारचे आलेले कायदे सगळे वाचता येतात, इंग्लिश परिपत्रक तर मी वाचू शकतो. तुम्ही येण्या बाकीच्या पुढाऱ्यांचं समजलं. त्यामुळं DPDCच्या मिटिंगला अधिकारी म्हणत बापना आजारी का, मग बापना आजारी म्हणल्यावर ते सीट नोट टाकणार, येणार नाही. पैशाच्या मस्तीत काम नाही होत. तालुक्याचा विकास, तालुक्याचं कसं आहे, आपला तालुका म्हणजे श्रीमंत तालुका आहे अजून लोकांचा समज आहे. पुण्याच्या आणि मुंबईच्या मध्ये असलेला तालुका आणि लोणावळा खंडासारखा भाग, त्यामुळे हा तालुका श्रीमंत असं आपला बद्दल हे झालंय, त्यांचे कल्पना झाली. पण आपला तालुका कसा आहे, इतकी मिश्रण संमिश्रण आहे. हा लोणावळा एका बाजूला, खंडाळा एका बाजूला, तळेगाव एका बाजूला, देवरोड एका बाजूला. देवरोड तर कॉस्मोपॉलिटन आहे, सगळ्याच झोपडपट्ट आहे देवरोडला. लोणावळ्याला काय आहे, लोणावळ्यात पुढं आला कारल्यापर्यंत आला ना तिथपर्यंत सगळ्या जमिनी व्यवहार मुंबईवाले येतात, ते सगळं मुंबईवाल्यांचे संबंध लोणावळा खंडाळा. पुढं काय, मी ज्याला सभापती झालो त्या टाकव्यापर्यंत लाईट होती, पुढं अंधार होता सगळा, कुठंच रस्ता नाही, कुठल्याच गावात रस्ता नाही. हे सगळं मी केलेलं आहे त्यावेळेला. पण मी असं शिफारस करून सांगितलं नाही छातीला हे मी बघितलं, हे मी केलं. लोकांनी मागणी केली, इथे रस्ता पाहिजे, इथे रस्ता पाहिजे, इथे रस्ता पाहिजे, आम्हाला प्यायचं पाणी पाहिजे, आम्हाला शाळा पाहिजे. हे लोकांनी जे सांगितलं ते आपण केलं. प्रत्येक गावात मी इतका फिरत होतो, सभापती असताना, आमदार असताना नंतर फिरलो. प्रत्येक गावात लाल दिव्याची गाडी गेली. एकही गाव असं नाही मावळ तालुक्यातलं की तिथं लाल दिव्याची गाडी. लाल दिव्याची लोकांना किती कुतूहल असतं. लोकांनी कधी लाल दिव्याची गाडी पाहिजे, कधी मंत्री पाहिलेलं असतं लोकांनी खेडेगावातल्या. मी गेल्यानंतर काय कौतुक असायचं, काय सत्कार असायचा, काय रुबाब असायचा. पण त्याच्यासाठी मी आलो नाही. विकासाचं काय काम आहे ते सांग. फक्त कसं आहे, काँग्रेसच्या लोकांना आहे ना हे
समान नोकरी असतात. आले साहेब गेले साहेब नाचायला मिळालं डोले नव्हता पुढं काय मोरेला होता. एक काम त्याला सांगतो मुद्दाम आपण गप्पा मारत बसून मी सभापती असताना INS शिवाजींनी एक कार्यक्रम घेतला कुठं पुरवण्याला. काय कार्यक्रम त्या विहिरीवर पोहण चिक्की बसवायचे लोकांना प्यायच्या पाण्याची पोहण चिक्कीमुळे पाणी ते पोहण चिक्की बसवायचे कार्यक्रम कोण करणार. गव्हर्नर IS लतीफ होतं परवा चिकडा एकदम एअर मार्शल होतं आपल्या विंग कमांडर एअरचा काय म्हणतात त्याला त्याचा चीफ होता. मिलिटरीमध्ये 3 असतात ना नेव्ही हवाई दल आणि पायदळ त्यातला हा हवाई दलाचा प्रमुख होता. चिकना देखना मला पाहणे तो येणार होता. गव्हर्नर होता तो महाराष्ट्राचा. कार्यक्रम पत्रिका घेऊन आले ते अधिकारी INS शिवाजीचे सभापती म्हणून निमंत्रण झालं. ही पत्रिका वाचली नाही होणार तुमचा कार्यक्रम. कोणाला चॅलेंज केलं INS शिवाजी चॅलेंज केलं तुमचा हा कार्यक्रम होणार नाही. ते म्हणलं का माझ्या हातीत आहे ज्युरिडिक्शन माझं आहे ना. कोरोना नाव पंचायत समितीच्या हातीत देतो मी घेणार. तुम्ही द्या पोहण चक्की मी बसवतो. तुम्ही बसवा उद्घाटन मी करणार. मी सभापती आहे बसवा. तुमचा अधिकारी अधिकारच नाही किंवा IS व्यक्ती पण करतील उद्घाटन पण निमंत्रण तुम्ही नाही. निमंत्रण मदन बाबा असेल तिथं. ते कलेक्टरकडे गेलं प्रकरण. कलेक्टरकडनं कमिशनरकडे कलेक्टर बनला होता. मी म्हटलं क्या रे तू झगडा करता झगडा तू बोलो ना बराबर है गलत है बोलो. तुम शासन के प्रमुख हो ना कलेक्टर. तुम्ही प्रमुख राहता शासनाचे सांगा ना तुम्ही. मग रघुनाथन म्हणून कमिशनर होता आयुक्त त्याला तो म्हटला त्याने मला सल्ला दिला बापना तुम्ही आधी कलेक्टरला भेटा. कलेक्टर नाही म्हणलं तर मी कलेक्टर जरी माझ्याकडे मग मी फायनल करतो. फायनल केलं त्याचा कार्यक्रम बंद केला. कार्यक्रम झाला तो मदत बापना आणि आमच्या पंचायत समितीच्या तर्फे झाला कार्यक्रम. पंचायत समितीतर्फे मग त्या गव्हर्नरचा सत्कार गव्हर्नरला असा खेडा बांधला तिथे मी कार्यक्रमात आणि म्हटलं आम्हाला तुमचा बँड नको लष्कर सलामीला लष्करी बँड तुमचा नको आम्ही सलामी दिली. 15 दिवस होत जातो. बोललीची मध्ये तयार केले योग सगळे म्हणलं कसं 3 मिनिटात करायचं आपल्याला 3 मिनिटाचा टाईम आहे. कसा वळवाचा पाऊस झाल्यासारखा ढोलची महत्व पाहिजे. काय कार्यक्रम झाला तर अजूनही ती लोक आठवण टाकत. हे धाडस लागतं. त्यांनी पत्रिका हा कार्यक्रम आहे हे काय म्हणलं असतं आमदार काय ठीक आहे येतो आम्ही. मी कसं म्हणतो तुम्ही कोण कार्यक्रम करा तुम्हाला ज्युरिडिक्शन कुठे ज्युरिडिक्शन डेमोक्रेसी काय मीन बाय डेमोक्रेसी हे सूत्र आहे ना हे राजकारणाला फार महत्वाचं आहे. हे फार महत्वाचं आहे. त्यांच्याकडे गाढवांच्या नादी लागले गाढवांच्या नादी लागलो. या सुनील शेट्टी म्हणजे गाढव माणूस आहे. त्याला अक्कल नाही समजलंच नाही. अजितदादाची काय गमत होती बघा तुम्ही. आता साहेब सगळीकडे फिरलो जिथे गेले तिथे बोलबाला झालाय साहेबांचा. आता 3 दिवस शेवटचे 12 महिने तेच साहेब. एकंदरीत महाराष्ट्रामध्ये अशी चर्चा चालू आहे की अजित पवार आणि शरद पवार पण नाही असं नाही. प्रश्न काय आहे बारामतीचं राजकारण महाराष्ट्रातलं राजकारण कसं चालवायचं. महाराष्ट्रातलं राजकारण हे सुसंस्कृत आहे. एक उदाहरण सांगतो तुम्ही बदलाय माहितीसाठी तुम्हाला माहिती पाहिजे पत्रकार. महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रल्हाद केशव ठाकरे होते आणि यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री.
प्रल्हाद केशवाकडे काय म्हणाले यशवंतरावांना, तुम्ही निपुत्रिक आहात त्यामुळे तुम्हाला हे सगळं समजत नाही, आम्ही आमच्या तक्रारी समजत नाही. यशवंतराव काही बोलले नाही. कसं राजकारण किती सुसंस्कृतपणा होती त्याचं उदाहरण. यशवंतराव काही बोलले नाही. 2 दिवस केल्यानंतर यशवंतरावांनी असं सांगितलं, सभागृहातच सांगितलं की माझी पत्नी वेणुताई स्वातंत्र्य संग्रामात तिनं भाग घेतला आणि ब्रिटिश सैन्यांनी लाठीमार केला. लाठीमारात त्याचं गर्भाशय निकामी झालं, पोटावर लाठीमार झाला, गर्भाशय निकामी झालं. त्यामुळे मी पत्नी याच्या पुढचा कथा अजून भारी आहे. प्रल्हाद केशव अत्रे म्हणून मोठा साहित्यिक ना म्हणून प्रल्हाद केशव, तो यशवंतरावांच्या घरी गेला. वेणुताई पाया पडून माफी मागतो तुमचं, माझ्याकडनं फार चूक झाली. वेणुताई म्हणले, हो राया तुम्ही या निमित्ताने माझ्या घरी आला तर माझ्या घरी कसं आलं असतं, आता आला तर जेवून जायचं. त्याच्यामुळे जेवून तो गेला आणि दुसरी समोर त्यांनी यशवंतरावांची माफी होईल. हे कल्चर आहे, ही आता आहे का तसं राजकारण करतं, कसं चाललं, सभागृह कसं चालतं, लोकसभा कशी चालते, कशा पद्धतीने वागतात, हे समजत नाही तुम्हाला. महाराष्ट्राचा चिखल करून टाकला राजकारणामध्ये. हे मी नाही म्हणत, भाजपवाले म्हटलं. आता भाजपचे किती आमदार आहेत? 105. एकनाथ शिंदेला घेतला तुम्ही, 40 झाली त्याची, तुमची मेजॉरिटी झाली 105, 40, 145 झाली, अपक्ष 5-10 असे मिळून 150. मंत्री कोणाला केलं? एकनाथ शिंदेचे 40 मधले 10-12 मंत्री, तुमचे 8च मंत्री. एक्सपान्शन होणार, एक्सपान्शन सगळेजण काम टाईप करून बदललेले भाजपमध्ये. कुठे झालं एक्सपान्शन? मग एक्सपान्शनची तारीख ठरली, यांना काहीच माहीत नाही आमदारांना. तारीख ठरली, त्यांना कळलं, त्यांना असं वाटलं आता आपला नंबर लागणार. कोण झालं एक्सपान्शनमध्ये? अजितदादा, उपमुख्यमंत्री, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, 9 लाईनी मंत्री झाले. एकही भाजपचा नाही. भाजप अशी चिडू नये. यंदा महाराष्ट्रामध्ये तुतारी वाजला, यंदा महाराष्ट्रामध्ये तुतारी वाजला. याने काय बाहेर माझे मित्र आहेत ना, माझे गोपीनाथ मुंडे माझे जवळचे मित्र आहेत. पंकजा आधीनं पाया पडणार पाहिजे. मला माहिती आहे साहेब, तुम्ही आमच्या पप्पांचे मित्र मला माहिती आहे. कसं आहे आता मावळ तालुक्यात भाजपवाले मला वाईट म्हणणार नाही, पण आमचे मग सगळेच म्हणतील ना. मी आमदार असताना भाजपवाले जे कामं करतो निवडणूक शेतीला तुम्ही जाऊन विचारतो, सभापती होता बीजेपीचा, त्याचा धक्का भाऊ हार्ट अटॅक वारला. मग यांनी काय केलं होतं, जमिनीला पाणी घेण्यासाठी इंद्रायणीतून पाणी उचलायचं म्हणून पाईपलाईन टाकली, घेतली. 20 लाखाचे खर्च घेतले. 20 लाखाचा खर्च घेऊन पाईप आणले, पाईपलाईन टाकायची. त्याला पाईपलाईन त्यांनी सगळी टाकली. लाईट शिवाय पंप झाल्याशिवाय कसं होणार काम, ते पाणी कसं जाणार. त्यांनी खूप प्रयत्न केला. मग हे लोक ठेवले आमदार, मनोहर जोशी तिकडे मुख्यमंत्री, सरकार बीजेपी, शिवसेनेचं, आमदार बीजेपीचा. 6 महिन्यांनी हेल्पटे मारले, याला करेक्शन मिळेल. माझ्याकडे आला बाळासाहेब चित्रेतून माझी गाड्यामध्ये सगळी अरे पण म्हणजे तुला बाळासाहेब शेट्टी कसा, बाळासाहेब चित्रे कशा म्हणतेस ते डायरेक्ट कान आला माझ्याकडे. कारण जिल्हा परिषदेचा माझा मतदारसंघात असल्यामुळे मला माझी त्याची ओळख. हे असं काम आहे का, उतारा आणि तुझा अर्ज आणून दे माझ्याकडे. तुला आश्चर्य वाटेल मोरे, 8व्या दिवशी त्याची लाईट कनेक्शन, 8व्या दिवशी मी अधिकाऱ्याला सांगितलं काम झालं.
पण वागणूक चांगलं आहे ना त्यांच्याशी. त्यांच्याबरोबर आपण लबाड्या केल्या नाही, उर्मटपणा केला नाही, शिस्तीने वागलो, त्यांचा मोठेपणा करत राहिलो तर तो काम करणारच तुम्हाला. आणि त्याला माहिती आहे अधिकारी फार हुशार असतात. आज हे सत्तेच्या बाहेर, उद्या सत्तेत येतीलच नाही. स्वतः काय काय ते काय तापट आहे. असं उदाहरण खूप आहे. आणि मावळ परिसरच्या याला आपण संपर्क साधला त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. आणि अशाच मावळ परिसरच्या मुलाखती पाहण्यासाठी सबस्क्राईब करा चॅनलला, हे मी शेअर करा.